त्याच्याचे होतील. हो, त्यासाठी काही क्वालिटी ॲक्च्युली हे जे एक लोक मांडताय विषय की खूप उशीर झाला आहे, तसं नाही आहे. कारण की आम्ही मागच्या सिंहस्थाची पण प्लॅनिंग पाहिली, तर तेव्हा पण असाच होता की ऑक्टोबरमध्ये त्यांचे टेंडर निघाले होते. जेव्हा एक आचारसंहिता, ते आर्थिक स्थानिक स्वराज्य संस्थाचीच आचारसंहिता होती, तेव्हाच त्यांचे म्हणजे 2013ला ऑक्टोबरमध्येच, 15ला सिंहस्थ होता, 13च्या ऑक्टोबरमध्येच त्यांचे टेंडर मोस्टली निघाले होते. ते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोलले आहे बाबत, मागच्या वर्षाचे सगळे डॉक्युमेंट्स पण चेक केले आहे. तर आपण इनफॅक्ट आपण तर त्याच्या आधी आता करतोय, आपण तर फास्ट करतोय. तर ही जे एक थोडा ही एक धारणा पसरली आहे की खूप उशीर होत आहे, खूप उशीर होत आहे, असं नाही आहेत, म्हणजे अजिबात नाही आहेत. मागच्या वर्षीपेक्षा तर आपले अजून 5-6 महिने आधी आपले सगळे काम पूर्ण होऊन जाईल अशी आपली प्लॅनिंग आहे. जानेवारी 27पर्यंत आमचे रोडचे, पुलांचे, STP, WTP, बाकी कुठलीही गोष्ट तुम्ही CCTV वगैरे हे सगळे पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर फक्त त्याचे ट्रायल, टेस्टिंग, काही आपल्याला इम्प्रूव्हमेंट असं वाटत असेल, काही अजून करायचे असेल तेच राहील. तर आपण म्हणजे हे मी लेखी देऊ शकते की वी आर नॉट लेट. आणि अशा प्रकारचा ते जे मेसेज जातो आहे ना, ते थोडा म्हणजे असा आमचं पण ते मोटिवेशन कमी होऊन जातं. परंतु आपण, कारण की आपण खूप एफर्ट्स घेऊन काम करतो. आता तुम्ही हे बघा, आमचे जे टेंडर रोडचे लाईव्ह झाले, आम्हाला प्रमा जसा मिळाली, आम्ही लगेच ते लाईव्ह केले. 29 सप्टेंबरला आमचे लाईव्ह झाले, 25 ते 29 सप्टेंबर असं या दरम्यान. आज काय तारीख आहेत? आज 11 नोव्हेंबर आहे. 1.5 महिन्यात वर्क ऑर्डर देणे कुठे झाला आहेत मला एक सांगा. म्हणजे हे फक्त नाशिकमध्ये होतो आहे. एवढा फास्ट काम पूर्ण भारतात कुठे होत नाही जेवढा फास्ट काम आपल्या नाशिकात होतो आहे. भरपूर अशी एजन्सीज आहे जे 4-4, 5-5 महिने घेतात एक वर्क ऑर्डर द्यायला, हे करायला. आमच्याकडे रेकॉर्ड 1.5 महिन्यात आज आम्ही ते आलो आणि वर्क ऑर्डर देतोय रोडचं. ते अजून फायनल आपण करतोय. जसं आपला एक खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे रामकाल पथचा, तर ते तर आपण करू. अजून हे सगळे जे काही जेवढे रोडचे आमचे आता ओपन होतील उद्यापर्यंत, ते सगळे आम्ही घेऊ. ब्रिजेसचे आमचे ऑलरेडी वर्क ऑर्डर झालं आहे, काम सुरू झालं आहे. STPच्या तर काम जसा एक मागे पण थोडा हे विषय आला की ते पेमेंट वगैरे आधी केली, काम नाही केला, परंतु ते म्हणजे ते इन्फॉर्मेशन बरोबर नाही आहेत. आमच्या 20% काम झालं आहे जास्त. म्हणजे पंचकचेडीला जर तुम्ही जाऊन पाहिला तर तिथे तर 80% पायलिंग वर्क पूर्ण झालं आहेत प्रॉपर. म्हणजे प्लिंथचे वर आपण गेलो आहोत. तपोवनला अगं टाकलेलं, काल मी थोडे काय फोटोज पण टाकले आहेत, मी सगळ्यांना पण परत देते बिफोर आफ्टरचे, की किती काम झालं आहे. तर जुलैपासून काम सुरू करून आपल्याकडे एवढा पाऊस होता, एवढा तिथे म्हणजे खूप सगळा कच्चाने ते खच झाला होता, तरी भरपूर काम आम्ही STPमध्ये केलं आहे, कारण की तो सगळा टाईम क्रिटिकल काम आहेत. तर अशा प्रकारे जर पाहिला तर हे काम जे आहेत, आम्ही जरी म्हणतोय की ते जसं भूमिपूजन आहे, परंतु काम आम्ही ऑलरेडी ते कुंभची दृष्टीने आणि शहराची दृष्टीने ते सुरू करून टाकलेच आहेत. तर कुठेही असं नाही आहे की काम केल्याशिवाय पैसे निघणार. काम चेक होईल, ऑनलाईन होईल, जिओ टॅग होईल, फोटो PMIS वर आम्ही टाकणार. कुंभ प्राधिकरणाने ते तयार केलेलं आहे, त्यानंतरच ते अशी पेमेंट. आणि आता तो अजून तयार होतो आहे. आणि हे जे बाकीचे काम जे आहे, STP, WTPची पण साईट क्लिअरन्स आमची सुरू झाली आहे. पुलांचे पण भरपूर गोष्टी मार्गे लागले आहेत, आपले काम सुरू झाले. हां, साधूग्राम लँड एक्विजिशन बाबत पण आमचे ते बेसिक जे फॉर्म्युला आहे ते आम्ही आता ठरवतोय. एक फॉर्म्युला ठरवला आहे की कसं करायचं, आणि एकदा ते चर्चा अजून ते फार्मरशी बसून आधी त्यांच्यासोबत फायनल करू आम्ही, आणि मग ते आम्ही एकदा सांगणार. परंतु त्यांच्यासोबत आमची 2-3 मीटिंग झाली आहे. काही त्यांचे रिप्रेझेंटेटिव्स पण आम्ही बोलवले होते. आता 17, 18, 19 तारखेला आम्ही सगळ्या फार्मर्सला 180च्या जवळपास त्याला ते एक जनरल हिअरिंगसाठी बोलवलं आहे की त्यांची काय काय समजा डिमांड आहे त्यांनी पण समजा लेखी द्यावी आम्हाला. कारण की असं सगळ्याकडून आपल्याकडे अजून काही कन्सेंट किंवा असं लेखी नाही आहे. तर ते CM साहेबांच्या निर्देशाप्रमाणे आपण त्यांचा आता थोडा कन्सेंट घेऊ. त्यांना म्हणजे TDRमध्ये पाहिजे की नाही पाहिजे, की हे पाहिजे की तो पाहिजे. एकदा सगळ्याकडून आला की मग ते फायनल त्यांच्यासोबतच बसून आपण चांगली एक त्याची हे करणार. आणि सिंहस्थच्या आधी आपल्याला ते जे करायचे ते होऊनच जाईल. साधूग्रामचा विषय आहे की रिझर्वेशन संपतोय 27ला, तर आपल्याकडे अजून वेळ आहे. आणि त्याच्या प्रोसेस लँड एक्विजिशनचा एवढा सोपं नसते. ते मनपाला पण त्यांची आर्थिक दृष्टी पाहून आणि शासनाने पण ते म्हणजे ते डिसिजन घ्यायचं आहे. तो डिसिजन धोरणात्मक हा झाला आहे की आपल्याला फार्मर्सची जे आहे ते म्हणजे त्यांचे सोबत बसून एक फायनल डिसिजनवर त्यांचे आपण करू, जे चांगलं होऊ शकते. रामकाल पथचं काय स्टेटस होणार? रामकाल पथचा पण हेच स्टेटस आहे की आपले पावसामुळे आणि हे सगळ्यामुळे तिथे तर एकदमच ते रामघाटावरच होतात. तर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पण दिवाळीनंतर ऑरेंज अलर्ट आला 3 दिवस, तेव्हा परत काम बंद पडला. ते स्कॅफोल्डिंग वगैरे लावली, ते एकदा वाहून पण गेली. तर आता ते जोराने काम आमचं सुरू झालं आहे. ते थोडा अजून जुने जे मंदिर होते त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्याला काही नुकसान होऊ नये
तर त्याला आम्ही प्रोटेक्शन देतो आहे. मग त्याला अजून थोडा वेळ लागतो आहे कारण की हा खूप किचकट प्रोजेक्ट आहे. परंतु हे आपण आणि एकदा म्हणजे खूप अवघड आहे, हे सोपं नाही करणे. त्या दिवशी कुंभ प्राधिकरणचे जे माननीय आयुक्त साहेब आहेत त्यांनी पण याची पाहणी केली. त्यांचं पण हेच म्हणणं होतं की वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट प्रोजेक्ट्स, परंतु तरी तो सर्वात जास्त गतीने तोच प्रोजेक्ट आज चालू आहे आणि आपण वेळेवर तो पण प्रोजेक्ट पूर्ण करणार त्याची आम्ही दक्षता घेतो आहे. टाकळी परिसरामधला जो एसटीपी प्लांट तुम्ही म्हणताय समजा त्याला विरोध आहे, तिथे नंदिनी आणि गोदावरी संगमाच्या इथे सर्व पाणी साचवलं जाणार आहे, तिथे आंदोलन देखील तिथे काय आहे विषय ना की ऑलरेडी तिथे STP प्लांट आहे. ऑलरेडी जे पाणी नंदिनीमध्ये वाहतोय तो सगळा ड्राय वेदर फ्लो म्हणजे सिवरेज वेस्टच आहे. शेवटी तिथे आम्ही एक YCMOU सोबत एक NBS सॉल्युशन पण CSRमध्ये प्रपोज करतो आहे की जरी आम्ही पाणी थोडा ते INDसाठी अडकला तरी ते NBS नेचर बेस्ड सॉल्युशन करून तिथे थोडा असा म्हणजे जास्त असा ते घाण नाही दिसणार, थोडा स्वच्छ दिसणार आणि मग त्याला आपल्याला ते STPमध्ये घेऊन जायचे आहे. तर STPचा तर एक वेगळा प्रोजेक्ट चालू आहे. ते तर जसा जिथे STP आहे तिथेच करणार. ऑलरेडी आम्ही काही नवीन STP तिथे म्हणजे असं नवीन ठिकाणी करत नाही, त्या ठिकाणीच नवीन करतो आहे असं आहे. तर काही असं नाही आहे की मी आज हे केलं आणि आज तिथे एक नवीन STP आणला. ते जे आहे तेच आहे. परंतु जे नागरिकांची यासाठी आम्ही एक NBSची सॉल्युशन प्रपोज करतो आहे. YCMO सोबत आमचा आता करार होईल आणि ते आम्ही CSRमध्ये करतो आहे की नागरिकांची जी एक समस्या होती ते करू. दुसरा विषय त्याच्यात काय होईल की आम्ही वर्ल्ड बँकला पण जवळपास 350 कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे की जे नंदिनी नासर्डी नदीच्या आणि वरती जे MIDCचं जे सगळं सांडपाणी त्याच्यात येतो तिथे सिवरेज नेटवर्क करणे. तो एकदा जर आमचा झाला तर मग हे विषय संपूर्ण जाईल आणि ते आम्हाला आहे. आता म्हणजे शासन खूप मदत करत आहे. त्यांनी तर नाशिकसाठी खूप हे केलं आहे की सर्वात जास्त मदत ते नाशिकलाच करतील. वर्ल्ड बँकचा जे हा मुन्फ्राचा प्रोजेक्ट आहे त्याच्यातून तर ते पण आम्ही हाती घेणार आहेत. तर ते नागरिकांची अडचण मला माहीत आहे. आपली जशी मर्यादा होती निधीची त्याप्रमाणे आता आम्ही टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग केली. पहिल्या टप्प्यात गोदावरीचे दोन्ही बाजूला सिवरेज नेटवर्क आता घेतो आहे म्युनिसिपल बॉन्ड आणि अमृतमध्ये. दुसऱ्या टप्प्यात आम्ही MIDCच्या आणि ह्या नंदिनीचे दोन्ही बाजूला घेणार. तर ती प्लॅनिंग आहे. 5-6 महिने मागे पुढे होईल परंतु ती 100% होईल. माझे कार्यकालात मी ते नंदिनीला पण एकदम स्वच्छ करून जाणार. आचारसंहितेचा परिणाम होऊ शकतो आता नाही आम्हाला माहीत एवढं आम्ही नाही माहीत. ते इलेक्शन कमिशन जे काही सूचना देईल त्याप्रमाणे डिसिजन घेऊ. नाशिकच्या कामांसाठी इलेक्शन कमिशनला विनंती होणार असणार आहे का सूट मिळावी त्यांना? ते आय थिंक ते प्राधिकरणातर्फे जाईल. जर सिंहस्थाचे सगळे विषय असेल तर ते मला इथे सांगता येणार नाही विषय तो. मॅडम त्या PD भालेकर संदर्भात सध्याचं स्टेटस काय आहे? कारण शिक्षणमध्ये 2 दिवस आता सर्वांना मी ना वेगवेगळं सांगितलं आहे. तुमच्याकडे नाही मोस्टली माहिती वाटते. नाही असं आम्ही काय लोकांचे हे विरोधात काही करणार नाही. त्यांचे जे असेल ते शेवटी आम्ही तर लोकांसाठी आहे. मला काय तिथे पर्सनल हे नाही. तर बघू सध्या तर आम्ही काही असं करत नाही. तिथे शाळेचं पाडकाम बंद केलं आहे का? चालू आहे का आज? नाही म्हणजे स्थगित चालू नाही तर मग तुम्ही समजून घ्या काय झालंय. शिक्षण मंत्री 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये आले होते. ते म्हणे की तिथे शाळा बांधण्यासाठीच आम्ही प्रयत्न करू. ते खूप मदत होईल जर त्यांनी केली तर तशी. मग आम्हाला जर निधी मिळाली तर आम्ही शाळा बांधू तिथे. पाडकामचा तर विषय असा आहे की ते पडून जाईल बिल्डिंग कधीतरी. आम्ही नाही पाडली तर स्वतः पडून जाईल. म्हणजे खूप जीर्ण झालेली आहे. 15 वर्षापासून शाळा बंद होती. 10-15 वर्षापासून. तर बघू आता म्हणजे जे काही मान्य मंत्री साहेब सुचवतील किंवा आपले वरिष्ठ सुचवतील तसा करू आपण. आता जैसे ती स्थिती मधल्या काळात अतिक्रमण जे आहे ते आपण काढलं होतं, शहरातलं पोलिसांच्या मदतीने पण काढलं होतं. परत तशीच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतं. जे हॉकर झोन आहेत त्या ठिकाणी ते कुठेतरी ते व्यावसायिक आहेत, ते आज पण रोजी आता आपला चालूच आहे अतिक्रमणची प्रक्रिया. आता तर आम्ही आर्मीचे पण काही लोक घेतले आहे आणि त्याच्या थोडा SOP पण ठरवतोय. परंतु अतिक्रमणची खूप मोठी मोहीम आमची चालूच आहे. अजून तुम्ही जर काही एरिया सुचवले तर आम्ही तिथे पण करू. परंतु मला वाटते सगळ्यांना माहीत असेल ते काय परत येतात लोक, परंतु ते काढावाच लागत राहील आम्हाला. आता मध्यंतरी मोहीम राबवण्यात आली पण तिथे पुन्हा एकदा गॅरेज वगैरे चालू झाले. जिथलं अतिक्रमण काढलं त्याच ठिकाणी. अच्छा ठीक आहे मग परत काढू. म्हणूनच आता आमची पण तयारी आहे की या 1-2 वर्ष दाखल करता येऊ शकतात. ते एकदा मी चेक करते. ते चेक करते. त्या लोंढे ब्रिजच्या तिथे आपण एक अतिक्रमण काढलं होतं. त्याच्यावर आणखी एक बिल्डिंग होती, तिला नोटीस दिलेली होती असं का महापालिकेने. तिची मुदत संपली का? तिची काय स्टेटस आहे? नाही मला ते इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. हो त्यांच्यासाठी सध्या आपण तशा ते म्हणजे शेड वगैरे लावले आहेत
त्याच्यात आणि ते म्हणजे ते वापरतात पण टेम्पररी शेडसारखा लावला आहे तिथे. आणि ते जे नवीन चेंजिंग रूम एक करायचे आधी ते इमिजिएटली त्याच्याच भूमिपूजन CM साहेबांचे हस्ते आपण करणार आहे. सोबतच ते रामकुंडला विस्तारीकरण करणे, लक्ष्मण कुंडला विस्तारीकरण करणे, घाटाला विस्तारीकरण करणे, ही सगळी गोष्टीचं आपण तिथे करणार आहे. तर करतोय आपण सगळ्यांची सोय. मुख्यमंत्री आहेत नाशिकमध्ये गुरुवारी, अजून काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन करणं काही नियोजन? हे सगळेच आपले WTP STP उद्घाटन म्हणजे की ऑलरेडी काम झालं, एक समजा की आढावा पण होईल आपला आणि जे भूमिपूजन आधी झालं नव्हतं ते पण करू. रोड्स, ब्रिजेस, पूल जे आहेत आपले, रामकुंड वगैरेचा जे सगळा परिसरात कालाराम मंदिरचा जे करायचे, ऑप्टिकल फायबरचं काम, CCTVचं काम, आपले 2 जलकुंभ आपण बांधतोय जे आपल्याला शहरासाठी पण फायदेशीर ठरणार. इथे कुठे आपला तपोवनला, साधूग्रामला, ते पण आम्ही करतोय. अमृतची वॉटर सप्लाय स्कीमचं आमच्या भूमिपूजन झालं नव्हतं, पाईप्स आले आहेत तर ते पण आता टाकण्याचं काम सुरू होतं आहे, मग त्याचं पण भूमिपूजन करू. गेल्या कुंभमेळ्यात जे शहरात रिंग रोड केले होते त्याचं काही विस्तार आहे किंवा आणखी काही नवीन रिंग रोडचे 3 रिंग रोड तर आमचे जे आहे म्हणजे असा त्याला रिंग रोड आपण म्हणतो कारण की आपल्या नाशिक शहराची जे अशी शेप आहे ती असा म्हणजे राऊंडमध्येच ते विस्तारीकरण होतोय, म्हणून आपण असं ते आर्टिफिशियल 3 रिंग्स केलेले आहेत. आपला जे चौथा आता रिंग रोड आहे तो आपला DP अलाइनमेंटचा बाहेरचा रिंग रोड आहे. तर तो सध्या आम्ही नाही करत, परंतु ते शासनातर्फे कदाचित चालू आहे त्याच्याबाबत आणि ते होईल. आणि ते DP अलाइनमेंटचा जेवढा असेल तिथे म्हणजे भूसंपादन पण खूप फास्ट होऊन जाईल आणि काम पण खूप फास्ट होऊन जाईल. जर काही म्हणजे काही अडचण तिथे पण आपल्याला नाही, म्हणजे ते होऊ शकते. ओके, येस, थँक्यू. हां, अजून काय विचारायचं असेल तर आताच विचारून घ्या. एक म्युनिसिपल बॉन्डची मी माहिती देते. हां, हां, आता म्हणजे ते सगळं एका वेळेस छापू नका, थोडा वेळ घ्या. हां, हे पण बाईट वेगवेगळी करा कारण की आम्हाला स्वतः पण वेळच भेटत नाही. आता एक ना आम्ही संकल्पना अशी राबवली होती की जे 25% निधी आपल्याला सिंहस्थात कॉन्ट्रीब्यूट करायचे असते तर ते आम्ही करणार आपले फक्त परमनंट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. समजा नेहमी तसाच असते तर ते 25% जर आम्ही पकडली तर जवळपास 1001 कोटीपर्यंत आपली येतोय. तर त्यासाठी आपल्याला नियोजन करायचे होतं. मागचे सिंहस्थात आम्ही मनपाने 350 कोटी लोन पण घेतला होता. तर आता आज रोजी 12 वर्ष झाले आहेत या गोष्टीला. तर आम्ही काय नियोजन केलं, आम्ही 200 कोटीचा एक क्लीन गोदावरी म्युनिसिपल बॉन्ड अप्लाय केला आहे. तो ऑलरेडी झाला आहे, त्याचे काही क्वेरी झाले होते सेबीकडून, ते पण झाले. तर जवळपास तो 25 ते 30 नोव्हेंबरपर्यंत ते आमचा इश्यू होऊन जाईल आणि त्याला असं वाटतो आहे की खूप चांगला प्रतिसाद पण मिळतो आणि तुमच्यातर्फे पण त्याला प्रतिसाद मिळावा आणि इन्व्हेस्टर्सनी पुढे येऊन आम्हाला हे चांगला पार्टिसिपेशन दाखवावा. हां, सो त्याचा आम्हाला फायदा काय होईल की जर 200 कोटीचे आम्ही म्युनिसिपल बॉन्ड रेज केले तर त्यासाठी आम्हाला एक रिवॉर्डसारखा एक मिळतो अमृत इन्सेंटिव्ह म्हणून, तो आम्हाला मिळेल 26 कोटी. म्हणजे हे एक तर झाले 226 कोटी प्लस हे जसं आपली प्रायव्हेट कॅपिटल झाली, आम्ही प्रायव्हेट मार्केटमधून रेज केली आहे. तर ह्यासाठी आपण आता अर्बन चॅलेंज फंडमध्ये पण अप्लाय करतो आहे. अर्बन चॅलेंज फंड काय आहे की केंद्र शासनाची एक योजना आहे की मनपा सगळी नगरपालिका महानगरपालिका त्यांनी प्रायव्हेट कॅपिटल अशा प्रकारे रेज करावी. एकतर ते PPP हॅममध्ये काही प्रोजेक्ट घ्यावे त्यांनी किंवा असा मार्केटमधून रेज करावे किंवा लोन घ्यावे. 50% अशी जर रक्कम असेल काही प्रोजेक्ट की जी आम्ही प्रायव्हेटकडून हे घेतली आहे तर केंद्र शासन आम्हाला 25% निधी देणार त्यासाठी. तर असा जर पकडला तर 200 कोटीला समजा 25% अजून 50 कोटी झाले. तर 50 आणि 26 म्हणजे 76 कोटी झाले. तसा जर पाहिला तर म्युनिसिपल बॉन्ड जे आपल्याला जे काही इंटरेस्ट येईल तो इंटरेस्ट आपला ॲक्च्युली वजाच होऊन जाईल आणि त्याचे म्हणजे आपला इंटरेस्ट टोटल 5-10 वर्षाचा रिपेमेंटचा शेड्यूल आहे. तर 7-1% जरी इंटरेस्ट आला तो नील होऊन जाईल हे दोन्ही रिवॉर्ड्समुळे. तर म्हणजे असं समजा की मनपाला मुफ्त लोन मिळाला हां, म्हणजे ॲक्च्युली प्रॉफिट होईल. आम्ही काढला होता 20 कोटीचा, आम्हाला प्रॉफिट पण होईल. तर ही खूप मोठी बाब आहेत मनपासाठी की आपल्याला म्हणजे एवढे मोठे आपण काम घेतोय आणि शासनाची पण निधी आपली पण निधी वाचवतोय. आधी शासन आम्हाला 70% देणार होते, त्यांना 25% द्यावं लागेल असा होईल. तर त्याप्रमाणे ते एक आहे. नंतर आम्ही एक दुसरा बॉन्ड करतोय ग्रीन बॉन्ड, तो पण 200 कोटीचा करतोय. त्याच्यात पण आम्हाला 20 कोटी सेकंड टप्प्यामध्ये 20 कोटी अमृतचा इन्सेंटिव्ह मिळेल आणि 25% 200 कोटीचाच
UCF मिळेल, म्हणजे अजून 20 आणि 50 70 कोटी झाले. तिथे पण ते खूप आपल्याला फायदा होतो आहे. आणि यामुळे आपले जे बाकी जे आपण PPP हॅमचा जसं STPचा प्रोजेक्ट टाकला तो पण, आणि आता आम्ही साधूग्रामच्या तिथे पण एक प्रपोज करतो एक्झिबिशन सेंटर असा टेम्पररी सारखा, की कुंभच्या दरम्यान ते आम्ही परत घेणार जमीन आणि बाकीचे 11 दिवस ते एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमध्ये करतो आहे. त्यांनीच खर्च करावे, त्यांनीच ते बांधावे, आम्ही त्याच्यावर नाही खर्च करणार. आम्ही फक्त समजा बाउंड्री वॉल वगैरे आणि प्लेन्थ रोड एवढा करून देणार, बाकी स्ट्रक्चर त्यांनी करावे, तो त्यांची इन्व्हेस्टमेंट. अशा प्रकारचा एक मॉडेल राबवतो आहे. मग हे सगळे मिळून आम्ही जर UCFमध्ये अप्लाय केला, असे ट्रक टर्मिनस आम्ही PPPमध्ये करतो आहे, की प्रायव्हेट पार्टीने तिथे खर्च करावे आणि आम्हाला रेव्हेन्यू पण द्यावे. तर ते पुढचे 30 वर्षासाठी आपल्याला रेव्हेन्यू देणार. कुंभमध्ये ते आम्हाला परत पण करणार जमीन. तर अशा प्रकारचे नियोजन करून सगळं जर टाकला तर आमचे टोटल प्रोजेक्ट्सची कॉस्ट येतोय हे सगळे STP, WTP, साधूग्राम, ट्रक टर्मिनस, यशवंत मंडई कार पार्किंग हे पकडून 3-1,000 कोटी, 2500 ते 3,000 कोटीपर्यंत येईल. आणि त्यांच्या जर 25% निधी पकडली तर तुम्ही बघून घ्या, म्हणजे जवळपास 700 कोटी, 650 ते 700 कोटीपर्यंत आम्हाला अर्बन चॅलेंज फंडमध्ये मॅक्सिमम मिळू शकतात. आता काय आहे, अर्बन चॅलेंज म्हणजे तो एक कॉम्पिटिशन आहे, चॅलेंज आहे. तर आपल्याला त्याच्यात फर्स्ट यायचं आहे. त्यासाठी आता प्रयत्न चालू आहे की कसा आपल्याला एक एक गोष्टीची पूर्तता करून, जसा शासनाकडून ती मंजूर झाली आपण इमिजिएटली अप्लाय करणार. आणि जेवढी जास्त म्हणजे टार्गेट आहे 700, 400, 500 जेवढे मिळाले म्हणजे तेवढा ते मनपासाठी खूप फायदेशीर एक म्हणजे एवढी एक्स्ट्रा आपल्याला रक्कम मिळणार. मॅडम, आपण 2 बॉन्डची माहिती, त्या दोघांमध्ये फरक काय नाही? त्या बॉन्ड जे आहे ते 200 कोटीचा, तो क्लीन गोदावरी बॉन्ड, कारण की त्याच्यात आम्ही जो प्रोजेक्ट घेतला आहे ते सिवरेज नेटवर्कचा घेतला आहे आणि थोडा रामकुंडाचा पण घेतला आहे. क्लीन अँड सिरीन गोदावरी म्हणजे गोदावरीचे आजूबाजूला. ठीक. दुसरा जे बॉन्ड आहे तो आम्ही WTPमध्ये त्याचा फंड वापरणार, जे मुकणीचा WTP आहे. हां, आणि तो आपला क्लीन ड्रिंकिंग वॉटर, त्याच्यातने आपले पाणीचे लॉसेस कमी होणार. 47%पेक्षा आम्ही आता पाणीचे जे लॉसेस आहे ते 20%पर्यंत आणणार आहेत. तर ह्याच्यात म्हणजे ते क्लीन एन्व्हायरमेंटसाठी तो चांगला आहे, लोकांना 24/7 वॉटर सप्लाय मिळेल. तर त्याला आपण नाव दिलं आहे ग्रीन बॉन्ड. तर अशा प्रकारे हे 2 वेगवेगळे आहेत. एका वेळेस आम्ही 200 कोटीपर्यंत अप्लाय करू शकतो, ते आम्ही केलं. आता हे झालं की आम्ही पुढच्या करणार, म्हणजे 1 आठवड्यात अजून ते होऊन जाईल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.